प्रोसिजर आहे चार्जिंग ऑफ कंडेन्सर म्हणतो आपण. ओके, जसं एक आपण घास भरून आपण आपलं पोट त्याला चावून प्रॉपरली चावून आतमध्ये स्टोअर करतो. ज्या पद्धतीनं आपण एखादा जेवण करत असताना आपल्या पोटाची कॅपॅसिटी 2 पोळ्यांची आहे आणि गपकन 2 पोळ्या घेतला आणि टाकलं तोंडामध्ये आणि पटकन पोट भरलं असं होतं का? नाही. म्हणून तर विद्यार्थ्यांनो, चार्जिंग ऑफ कंडेन्सर म्हणजे आपल्या जेवणासारखी प्रोसेस आहे. बघा ना, आपण पटकन असं 2च्या 2 पोळ्या जर टाकलं तर ॲक्सेप्ट करेल का बॉडी आपली? नाही, लगेच बाहेर फेकतं. अगदी तसंच आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या कॅपॅसिटरला चार्ज करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं माहीत आहे आपल्याला? टोटल चार्ज एवढे द्यायचं आहे. ओके बेटा, टोटल चार्ज एवढे, टोटल एकूण एवढे चार्ज द्यायचं आहे त्याला. हे सर्व खरं आहे. 2 पोळ्या खायचं आहे, हे सर्व खरं आहे. मग तोच घास पुन्हा पुन्हा आपण भरतो का नाही? भरवतो का नाही? पुन्हा पुन्हा तोच भरवतो का नाही? हां, पण शेवटी टोटल 2 पोळ्या खाणार आहोत आपण. अगदी तसंच आपल्याला टोटल चार्ज द्यायचा आहे किती? कॅपिटल क्यू भरायचा आहे. पुन्हामध्ये सी कॅपॅसिटीवाला कंडेन्सरमध्ये, कॅपॅसिटरमध्ये. मग आता कसं भरणार? मग जेव्हा तुम्ही छोटासा चार्ज दिलात, क्यू चार्ज दिलात, घास छोटा असतो ना, हा एक छोटासा भाग आहे याचा. मग हा पण पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे. पोळीचा घास आपण घेतो, पोळी ज्या ह्याच्यानं बनलेली आहे त्याच ह्याच्यानं ही बनलेली असतं ना घास पण. म्हणजे दोघांचं मटेरियल एकच आहे, दोघांवर चार्ज सारखाच राहणार आहे. म्हणून जर समजा हा पॉझिटिव्ह चार्ज देऊ शकता तुम्ही कॅपॅसिटरला, तर तुमच्याकडे असणारा जे छोटा शॅम्पल आहे, घास म्हणतो आपण, शॅम्पल आहे, तो पण पॉझिटिव्हचाच राहणार आहे. मी काय करतो? हा क्यू चार्ज छोटासा घेतला, कारण उपाशी पोटी आहे. तुम्हाला माहीत आहे 4 दिवस जर आपण बिमार पडलो, पोटात काहीच नाही, स्टमक एम्प्टी असेल, तर डॉक्टर सजेशन देतात थोडं थोडं खा, लाईट हलकं पचनाला, जे डायजेशनसाठी जे इझी आहे, भात असतं, शिरा असतं, ते पचनाला इझी असतं असं म्हणतो डॉक्टर. आणि मग आपण थोडं थोडं खा असं म्हणतो, कारण पटकन पोटभर भरला, सुरुवातीलाच भूक लागलेली असते आणि आपण पोटभर भरला तर बॉडी ॲक्सेप्ट करत नाही आहे, लगेच आपल्याला वॉमिटिंग होत असते. म्हणून 4 दिवस तुमचं पोट रिकामा आहे आणि तुम्ही जेवायला सुरुवात करताय आता 4 दिवसानंतर, तर तुम्ही गप्प पोट भरू लागला तर पोट बरोबर बाहेर काढतं त्याला. म्हणून तुम्हाला सांगता डॉक्टर सजेशन देतं की अगोदर लाईट थोडं थोडं खात जा, मग एकदा त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला सराव झाला की तुम्ही पोटभर खा. अगदी तसंच आहे बाळांनो. बघा ना, मी टोटल चार्ज मला एवढं द्यायचं आहे सी कॅपॅसिटीवाल्या कॅपॅसिटरला, तर मी काय करतोय? त्याच्यातला एक छोटासा भाग क्यू, तो पण पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह, मी याचं तोंड भरण्यासाठी घेऊन जातोय. एक सी कॅपॅसिटीवाल्या कंडेन्सरचं चार्ज क्यूनं देण्यासाठी मी घेऊन जातोय. ज्या क्षणाला या कॅपॅसिटरवर मी, कॅपॅसिटरचा सिम्बॉल असा असतो बाळांनो. ओके, आता मग या चार्ज कॅपॅसिटर, आता सध्या त्याच्यावर चार्ज नाही आहेत, 0 चार्ज, हा एम्प्टी आहे, चार्ज 0 आहे, तर पोटेन्शियल किती राहणार? क्यू अपॉन सी, म्हणजे 0च राहणार. ओके, पोटेन्शियल 0, चार्ज 0, पण कॅपॅसिटी 2 पोळ्याची कॅपॅसिटी, एवढे चार्ज होल्ड करू शकतो तो, एवढे चार्ज तो पकडून धरू शकतो. पण त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे म्हणून गपकन घालायचं का? नाही. आता काय करायचं? रिकामा पोट आहे, चार्ज नाही त्याच्यात, पोटेन्शियल 0 आहे, पण कॅपॅसिटी 0 आहे का? नाही. त्याची कॅपॅसिटी काही ना काही आहे ना. पोट रिकामा आहे, आपल्या पोटाची कॅपॅसिटी 2 पोळ्याची आहे का नाही? हां, पोट रिकामा आहे म्हणजे कॅपॅसिटी 0 झाली का आपली? नाही. पोटात 2 घास भरले म्हणजे कॅपॅसिटी कमी झाली का? नाही. 2 पोळे खाण्याची कॅपॅसिटी असते. पोटात तुमच्या जास्त भरा लागलं म्हणजे कॅपॅसिटी वाढली असं नाही. समोर जास्त अन्न दिसलं म्हणून तुम्हाला कॅपॅसिटी वाढवता येते का? नाही. समोर कमी अन्न आहे म्हणून कॅपॅसिटी कमी करता येते का? नाही. अगदी तसंच. आता पहा, एकदा तुमच्या याची कंडेन्सरची कॅपॅसिटी फिक्स केल्या तुम्ही, या कंडेन्सरची कॅपॅसिटी C = A एप्सिलॉन नॉट K अपॉन D आहे. जेव्हा तुम्ही कंडेन्सर बनवता तेव्हाच ठरवा हो कॅपॅसिटी किती आहे तिची. कॅपॅसिटी नॉट डिपेंड अपॉन चार्ज अँड पोटेन्शियल. आता ही कॅपॅसिटी पोटेन्शियलवर आणि चार्जवर डिपेंड नसते. ओके, मग कशावर डिपेंड असते? या गोष्टीवर डिपेंड असते. म्हणून एकदा का कंडेन्सर बनवलात त्याची कॅपॅसिटी तुम्हाला माहीत असते. जसं एखादं भांडं आहे, भांडं आपण काय करतो, किंवा
पॉट ठरवतो आपण किती लिटरचं भांडं बनवायचं आहे, 4 लिटरचं. आता पुन्हा त्याला दुसरं त्याचं कॅपॅसिटी बदलत राहतो का? नाही आहे. अगदी तसंच. मग मला सांगा, सी कॅपॅसिटीवाला कंडेन्सर बनवला आहे, मग आता आपल्या हातात नाही कॅपॅसिटी सी बदलणं, फक्त चार्ज द्यायचं आणि त्याचं पोटेन्शियल किती आहे ते बघायचं. ओके, मग चला आता सुरुवात. चार्जिंग चालू आहे, एनर्जी स्टोर्ड इन द कंडेन्सर काढायचं आहे. तर मग चला आता एक्सप्रेशन तर लिहितो अगोदर, हेडिंग टाकतो, मग नंतर आपण पूर्ण काम करूया. म्हणून हेडिंग काय आहे बाळांनो? एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. कॅपॅसिटरमध्ये क्यू चार्ज भरला, सी कॅपॅसिटीवाला कंडेन्सरची कॅपॅसिटी किती आहे, एनर्जी किती आहे. सी कॅपॅसिटीवाल्या कंडेन्सरमध्ये, सी कॅपॅसिटीवाला कॅपॅसिटरमध्ये टोटल क्यू चार्ज भरला तर किती एनर्जी स्टोअर केलात हे उत्तर काढायचं आहे आपल्याला. सूत्र काढूया. मग आता प्रोसिजर आहे ना त्याला. मग चला बाळांनो, हा सी कॅपॅसिटीवाला कॅपॅसिटर आहे. तुम्ही सुरुवातीला त्याचं रिकामं होतं ते, म्हणून चार्ज 0 होते, पोटेन्शियल 0 आहे. ओके, कॅपॅसिटी सी आहे. आता मी काय करतोय, त्याला याच्यातनं एक छोटासा चार्ज क्यू याला देऊ करतोय. हा छोटासा चार्ज घेत असताना याच्यामध्ये ऑलरेडी पूर्वीचा चार्ज आहे का? नाही. मग याला कोणी अपोज करणार का? नाही. मग अपोज करणार नाही याला छोटासा चार्ज देत असताना. मग छोटासा चार्ज दिला की त्याचं पोटेन्शियल व्ही वाढलं, कारण चार्ज आणि व्ही मधलं रिलेशन कसं आहे? डायरेक्टली आहे. क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू आहे. मग चार्ज क्यू दिला तर पोटेन्शियल किती झालं? क्यू अपॉन सी आहे ना. छोटासा चार्ज, छोटंसं पोटेन्शियल. कॅपॅसिटी मात्र टोटल कॅपॅसिटी त्याची. म्हणून जर 0 कॅपॅसिटी, नो चार्ज, नो पोटेन्शियल, मग पोटेन्शियल 0 होतं. आता इफ स्मॉल क्यू चार्ज इज गिवन टू कॅपॅसिटर, इट्स पोटेन्शियल इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू व्ही. पोटेन्शियल इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू व्ही. आता काय झालं, हे चार्ज इथं बसले येऊन. मग हे चार्ज इथं बसले ना, मग कंडेन्सर थोडासा चार्ज झाला. मग आता पुन्हा दुसरा एक तुकडा आणायचा प्रयत्न करता. आता पुढचा तुकडा मात्र याच्यापेक्षा लहान पाहिजे. का? कारण की ऑलरेडी हा बसलाय मध्ये जाऊन, हा येणाऱ्या डी क्यूला. आता डी क्यू आणि क्यू मध्ये काय आहे? रिपल्शन. आपण भरणारा डी क्यू छोटा का घेतोय? कमी एफर्ट्स लागावेत हो आपणाला. जर मोठा घेतलात तर दोघांचा प्रोडक्ट जास्त वर्क करावं लागेल. मग आपलं काम काय? कमी कमी थेंबे थेंबे तळे साचे. तसं थोडं थोडं काम करत जाऊया, वर्षाला आपल्याला मोठं काम झालेलं दिसेल आपल्याला वर्षानंतर. अगदी तसं शेतकरी असो की कुठलाही कामगार, काम एकदम वर्षभराचं काम एकदाच करत नाहीये, दररोज थोडं 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 काम करत राहतो. आणि मग जेव्हा मोठं काम दिसलं त्याला, हे वर्षभरात झालेलं एकूण काम असतं. तसंच हा आता क्यू मला जास्तीचा लावायचं नाही, थोडं थोडं बचत करतो ना आपण, बचत थोडे थोडे पैसे बचत करून आपल्याला एक काही वर्षानंतर आपण त्याला गल्ला फोडला की मोठे पैसे, जास्त पैसे दिसतात. तसं मग आता मला सांगा, नेक्स्ट फर्दर रिचार्ज करायचा असेल तर याच्यापेक्षा चार्ज कसा आणणार? छोटा. मग याच्यापेक्षा चार्ज छोटा, डी क्यू. म्हणून इन ऑर्डर टू चार्ज द कंडेन्सर, फर्दर चार्ज, ऑलरेडी तुम्ही त्याला चार्ज दिले छोटा क्यू, त्याचं पोटेन्शियल नॉन झिरो झालं, व्ही इक्वल टू क्यू अपॉन सी. आता तुम्ही नेक्स्ट घास भरवणार आहात, पण त्या घासाचं क्वांटिटी कशी असली पाहिजे? छोटी. समजा डी क्यू चार्ज आहे, डी क्यू चार्ज, आता नेक्स्ट घास डी क्यू आहे. मग डी क्यू फर्दर चार्ज करायला लागलात म्हणजे फर्दर दॅट कंडेन्सर इज चार्जड बाय फर्दर चार्जेस डी क्यू. ओके, मग वी हॅव टू डू वर्क अगेन्स्ट द फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन क्यू अँड डी क्यू. मग ऑलरेडी तुमचं पोटेन्शियल किती आलंय? व्ही. मग आता तिथे कुणाला घेऊन जायचं तुम्हाला? क्यूला, डी क्यूला. मग आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय? वर्क. वर्क डी डब्ल्यू इक्वल टू काय असतं? हां, काय असतं? क्यू इंटू डी व्ही.
पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज, वर्क डन आहे ना. मग जर समजा व्ही पोटेन्शियल ऑलरेडी आहे तुमचं, व्ही पोटेन्शियलच्या ठिकाणी जर तुम्हाला क्यू चार्ज घेऊन जायचं असेल तर किती काम करावं लागतं, DW इक्वल टू क्यू इंटू पोटेन्शियल. ओके बेटा. हां, मग आता इथं चार्ज किती घेऊन चाललात तुम्ही, DQ चार्ज. मग DQ चार्ज व्ही पोटेन्शियलला घेऊन चाललात तर वर्क डन किती करावं लागतं त्याचं सूत्र काढतोय. आणि मग DQ चार्ज DW काम, DQ चार्ज DW काम, DQ चार्ज DW काम. परंतु बघा लक्षात घ्या, in order to further recharge the condenser with charges DQ, initial potential V, we have to do the work done, DW equal to V into DQ. एवढंसं काम करावं लागेल. आता पुन्हा प्रश्न, आता DQ तुम्ही एवढं कष्ट करून त्याला भरलंय, हा अपोज करत होता, त्याच्या विरुद्ध जाऊन तुम्ही त्याला काम केलात, म्हणजे तुम्ही केलेलं काम तिथं स्टोअर व्हायला लागले. तुम्ही केलेलं काम का, हा त्याला रिपेल करत होता ना फोर्स, त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही जाऊन काम करायला लागले. ऑलरेडी व्ही पोटेन्शियल असताना DQ भरताय तर काम करावं लागतं V इंटू DQ. ओके. मग DQ चार्ज भरण्यासाठी तुम्हाला करावं लागलेलं काम DW. आता पूर्वी Q होता, आता पुन्हा DQ झाला. इथलं चार्ज काय झालं, वाढलं, म्हणजे इथलं पोटेन्शियल पण पुन्हा वाढलं का नाही. हां, पोटेन्शियल वाढायला लागलं का नाही. हां, जर समजा पोटेन्शियल कॉन्स्टंट राहिलं असतं तर परत आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला डायरेक्ट टोटल वर्क डन काढता आलं असतं. परंतु इथं पोटेन्शियल कॉन्स्टंट नसल्यामुळं टोटल वर्क डन काढायचं असेल तर इंटिग्रेशन नावाची प्रोसेस वापरावी लागते. म्हणून समजा DQ चार्ज दिला, टोटल चार्ज वाढला, पोटेन्शियल पण वाढणार. मग हा बदलायला लागला ना प्रत्येक घास भरवताना, म्हणजे ऑलरेडी कंडेन्सर चार्जड आहे, पण तरी पण पुन्हा त्याला रिचार्ज करताय तुम्ही. मग त्याचं रिचार्ज करत चालेल की हळूहळू त्याचं पोटेन्शियल वाढतच चाललंय. मग वाढतं पोटेन्शियलच्या ठिकाणी जर तुम्ही वर्क करायला लागलात तर पुन्हा तुमचं वर्क वाढतच जाणार आहे. म्हणून अशा वेळेस जर तुम्हाला जर टोटल वर्क डन काढायचं असेल तर इंटिग्रेशन नावाची प्रोसिजर वापरावी लागते. मग आता इंटिग्रेशन नावाची प्रोसिजर वापरूया आणि टोटल वर्क डन काढूया. मग आता व्हीची किंमत काय आहे, Q/C. ओके. मग इंटिग्रेशन घेण्या अगोदर याची किंमत ठेवली आणि मग टोटल वर्क डन इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ VDQ. ओके. जर समजा तुम्हाला असं लिहायचं असेल तर असं लिहा, टोटल वर्क डन इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DW. ओके. इंटिग्रेशन का घेता, कारण पोटेन्शियल कॉन्स्टंट नाही आणि पोटेन्शियल बदलतं आहे. म्हणून तुम्हाला माहीत आहे कॉन्स्टंट फोर्सनं केलेलं वर्क डन काढायचं असेल तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट करतो. आणि जर समजा फोर्स तुमचा बदलणारा असेल, व्हेरिएबल फोर्सनं केलेलं वर्क डन जर काढायचं असेल तर इंटिग्रेशन वापरावं लागतं. तसं व्हेरिएबल पोटेन्शियलच्या अगेन्स्टमध्ये केलेलं वर्क डन आहे म्हणून तुम्हाला इंटिग्रेशन वापरावं लागतं. टोटल वर्क डन W इक्वल टू, चला हा 1/C कॉन्स्टंट असतो ना कॅपॅसिटी, मग मध्ये कोण आहे Q DQ. ओके बेटा. मग आता सुरुवातीला चार्ज किती होता, 0. टोटल चार्ज किती देणार Q. मग तुम्ही काय म्हणता, in order to fully charge the condenser, 0 पासून टोटल वर्क डन किती केलं हे विचारायचं आहे तुम्हाला. मग टोटल वर्क डन किती केलं हे काढायचं असेल तर सुरुवातीला चार्ज किती होते, 0. आणि टोटल चार्ज असं DQ चार्ज DW काम, DQ चार्ज DW काम, DQ चार्ज फर्दर DW काम, असं करत 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 टोटल तो कंडेन्सरचं पोट भरलं, कॅपॅसिटरचं पोट भरलं, टोटल फुल झाला. मग कंडेन्सर इज सेट टू बी फुल्ली चार्जड बाय चार्जेस Q. ओके. तेवढंच भरायचं होतं ना, त्याची कॅपॅसिटी माहीत होती. C कॅपॅसिटीवाला कंडेन्सर जास्तीत जास्त Q चार्जेस होल्ड करू शकतो. मग आता पण होल्ड करू शकतो माहीत आहे, पण आपण चार्ज एकदा देणार का, नाही. DQ द्यायला लागलं. चला या मग आता सांगा याचं इंटिग्रेशन काय असेल, Q DQचं इंटिग्रेशन काय असेल. तर तुम्हाला मागेच सांगितलं, जर पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला वापरायचा असेल तर पॉवर -1ला सोडून कुठलंही असलं तर पॉवर 1नं वाढवायचं, वाढलेल्या पॉवरनं डिवाइड करायचं. चला मग याचा पॉवर काही नाही म्हणजे 1 असतो, -1 नाही बरं, 1 आहे. मग -1 जर राहिला तर लॉग येतो त्याचा. आता इथं +1 असल्यामुळं मला चान्स आहे
तो फॉर्म्युला वापरायचा. कोणता? इंटिग्रेशन ऑफ पॉवर फंक्शनचा. चला मग टोटल वर्क डन W इक्वल टू 1/c. बोला इंटिग्रेशन सॉल्व करतोय, Q स्क्वेअर डिवायडेड बाय 2, 0 टू कॅपिटल Q. मग वर्क डन W इक्वल टू या 1/c अप्पर लिमिट Q स्क्वेअर अपॉन 2 मायनस 0. ओके बेटा. चला total work done to fully charge the condenser is given by half Q square upon C. This is an expression for energy stored in the capacitor. आता हे आपण केलेलं वर्क डन स्टोअर होतं इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणून एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर म्हणजेच केलेलं काम. वर्क डन स्टोर्ड फॉर्म ऑफ वर्क इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणून दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. हेन्स एनर्जी स्टोर्ड इन द कंडेन्सर या कॅपॅसिटर इज गिवन बाय U इक्वल टू हाफ Q स्क्वेअर अपॉन C किंवा Q स्क्वेअर अपॉन 2C. तर हे फॉर्म्युला आहे एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटरचं सूत्र तयार झालं. विद्यार्थी मित्रांनो, सूत्र तयार केले म्हणजे आपण खुश उड्या मारायचं नाहीये. आता याच्यावर प्रश्न विचारणारा वेगवेगळ्या विचित्र पद्धतीने विचारू शकतो. म्हणून याला विचित्र फॉर्ममध्ये लिहिलं पाहिजे. तुम्हाला एनर्जी स्टोअर्डचं फक्त सूत्र काढलंय, ओरिजिनल फॉर्म्युला काढलाय तुम्ही, Q चार्ज आणि कॅपॅसिटी C मध्ये काढलेला आहे. ओके बेटा. ही आहे टोटल चार्जेस गिवन टू कंडेन्सर आणि ही आहे टोटल कॅपॅसिटी ऑफ द कंडेन्सर. त्याची मूळ कॅपॅसिटी C तीच राहणार, कुठे गेला तर तीच आहे. म्हणून चार्ज Q दिला कॅपॅसिटी C वाल्या कंडेन्सरला तर एनर्जी एवढी आहे. ओके बिंदास्त. पण विचारणारा प्रश्न असा विचारतो कसा? समजा C कॅपॅसिटीवाल्या कंडेन्सरला V पोटेन्शियलनं तुम्ही चार्ज केलात तर एनर्जी किती स्टोअर झाली? आता तुम्हाला काय म्हटलंय? C कॅपॅसिटी आणि V पोटेन्शियल डिफरन्स दिलंय. V पोटेन्शियलपर्यंत तुम्ही चार्ज केलात, कारण चार्ज वाढले की पोटेन्शियल पण वाढतं ना. मग समजा तुमचे चार्ज Q पर्यंत वाढलेत तर फुल चार्ज झालाय. जेव्हा कंडेन्सर फुल चार्ज झाला तेव्हा हायेस्ट पोटेन्शियल असेल, त्याचं हायेस्ट पोटेन्शियल किती असेल तर V इक्वल टू काय करणार? Q अपॉन C. जेव्हा तुमचा C कॅपॅसिटीवाला कंडेन्सर फुल चार्ज झालाय तर त्याचं टोटल मॅक्झिमम पोटेन्शियल किती झालं? V इक्वल टू Q अपॉन C. बिंदास्त. मग आता Q ची किंमत काय ठेवणार? C इंटू V ठेवा. इथं फॉर्म्युला कन्वर्ट झाला म्हणजे एनर्जी स्टोअर्डचा दुसरा फॉर्म्युला तयार झाला, हाफ C इंटू V स्क्वेअर. हा सुद्धा फॉर्म्युला आहे. विचारतात कसं तसं एक्सप्रेशन काढायचं. आणि मग हे फॉर्म्युला कधी वापरायचा, हे फॉर्म्युला कधी वापरायचं ते पण सांगतोय बाळांनो. खूप मोठं गोंधळ होतोय बरं इथं आता तुम्हाला. चला कॅपॅसिटी C आणि पोटेन्शियल माहीत असेल तर एनर्जी कसं काढायचं, हा फॉर्म्युला. कॅपॅसिटी C आणि दिलेले चार्ज माहीत असतील तर एनर्जी कसं काढायचं, हा फॉर्म्युला. आता तुम्हाला कॅपॅसिटी देत नाही आहेत, ते चार्ज आणि पोटेन्शियल. एखाद्या कंडक्टरला Q चार्जेस दिल्या, कंडेन्सरला, कॅपॅसिटरला, एखाद्या कॅपॅसिटरला Q चार्जेस दिल्यामुळं त्याचं पोटेन्शियल V वाढलं तर एनर्जी किती स्टोअर होती? तुम्हाला कोण पाहिजे आता मध्ये? Q आणि V. कॅपॅसिटी नको आहे. मग काय कॅपॅसिटीचं सूत्र काय ठेवायचं? Q अपॉन V ठेवा. कॅपॅसिटीच्या जागी Q अपॉन V ठेवलात तर एक V कटतं आणि मग तिसरा फॉर्म तयार झाला, एनर्जी स्टोर्ड इन द कंडेन्सरचा तिसरा फॉर्म तयार झाला. म्हणून एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर याचे 3 फॉर्म आहेत. हे मूळ फॉर्म आहे, हे सेकंड फॉर्म आहे, हे थर्ड फॉर्म आहे. गरज कशी आहे त्यानुसार त्याचा सूत्र वापरायचं. हे का बनवतोय असं, हे का मला येत नाही का असं वाटत असेल तुम्हाला विद्यार्थ्यांनो, पण इथं कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है. तो चलो बच्चों आपके सामने अब सवाल आ रहा है. हो गया बेटा, इस हेडिंग का हमने फार्मूला बता दिया, मगर इसके ऊपर वैरायटीज ऑफ क्वेश्चन कैसे आते हैं इसके बारे में चर्चा करने वाले हैं. किस प्रकार के क्वेश्चन बन सकते हैं इस हेडिंग के ऊपर. आइए बच्चों आपके सामने सवाल यह है बेटा. क्या है सवाल? चलो
अगर बच्चों आपको ये बताया मैंने अगर सी कैपेसिटी वाले कंडेंसर का पोटेंशियल V बढ़ाया, कितना किया 2V, V से 2V किया, व्हाट इज द इफेक्ट ऑन द एनर्जी स्टोर्ड इन द कंडेंसर।